हॅलो नमस्कार. सध्या बरेचसे मुलामुलींना त्रास देण्याचे प्रकार, पळवून नेणं, मारहाण करणं, खून करणं, बलात्कार करणं, सप्लाय करणं असे अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. तर विशेषतः आता हे टीमवर्क चालू आहे. जसं जक्कल सुतार हे त्यांचं टीमवर्क होतं आणि कित्येक वर्ष ते पोलिसांच्या तावडीत सापडले नव्हते. तसेच हे टीमवर्क करणारे मेंबर आहेत आणि अनेक खात्याशी संपर्कात असलेले हे लोक एकत्र येऊन समूहाने ही सर्व कामं करतात आहे. तर जरा थोडंसं सावध राहा. आपली मुलं त्यांच्या कवेत तर नाही ना ह्याची खात्री करा. कारण पहा, या खात्यामध्ये यांच्या टीममध्ये पोलीस खातं, हवाई दल ह्यांना कंट्रोल करणारे आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, अध्यक्ष, तर ह्यांच्याशी संपर्क असलेले लोक, शिवाय तांत्रिक मांत्रिक अघोरी किन्नर यांच्याशी संपर्क असलेले लोक, शिवाय गुंड पुरवणारे लोक, मुलांना पळवून नेणारे लोक, काही गाड्या पुरवणारे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर काही इमारतीमध्ये काही खोल्या उपलब्ध करून देणं, शिवाय भाडेकरू उपलब्ध देणं मारहाण करण्यासाठी. त्याचबरोबर काही कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते खोल्या उपलब्ध करून देतात ते, आणि बांधकाम कर्मचारी हे मारहाण करण्यासाठी उपलब्ध करून देतात ते. तर काही गाड्या पुरवतात ते. तर काही मेडिकल इश्यू झाला तर सिस्टर डॉक्टर आणि व्हॅन ह्यांच्या संपर्कात असलेले लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे असं सर्व प्रकारचे लोक एकत्र येऊन अशी कामं करतात की ज्यामुळे एकट्या दुकट्याला जाता येणार नाही किंवा एकट्या दुकट्याला पोलिसामध्ये तुरुंगात जावं लागणार नाही. तर मग हा विचार करून त्यांनी काय केलेलं आहे, तर बऱ्याच मुलांना त्रास वगैरे दिला जातात. आपल्या गाड्या वापरल्या जातात. विशेषतः आपल्या काही ड्रायव्हर ते त्याच्यासाठी उपलब्ध करून देतात ते. म्हणजे त्या गाड्यांमधून मुलींना बाहेर नेलं जातं, योग्य त्या ठिकाणी पोचवलं जातं. तिथे त्यांचे अत्याचार, त्रास वगैरे तुम्हाला माहिती आहे, बाकीचे काही प्रकार घडवतात ते, आणि एवढं करून पुन्हा सुखरूप आपल्या घरी पोचवलं जातं. असे हे सुशिक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा समूह आजही कार्यरत आहे, जो अजूनही पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकून उभा आहे. तर पहा, तुमच्याकडे पण आहेत का तसे? तर सावध राहा आणि आपल्या मुलांना त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न